कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार अपर्णा। बापू नमस्कार। तुम्ही या की घरात तरी या। अपर्णा चालेल ना मी आता आलेलं? हो ताई, तुम्ही असं का बोलताय? नाही मी तुला येऊन दिलं नव्हतं ना घरात। ताई ते सोडा सगळं, या या ना। या कोण आहे? अगं माझ्या मोठ्या जाऊबाई रुपाली ताई। अच्छा आत या ना ताई। तुम्ही काय घेणार? नाही नाही मला काही नको, उलट मीच घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी। कसली आनंदाची बातमी? अर्जुन भाऊजींच्या साखरपुड्याची पत्रिका। बघ अपर्णा, बघू। ओ छान आहे पत्रिका। मी खास निमंत्रण द्यायला आली तुम्हाला सगळ्यांना। या बर का, नक्की वेळ काढून या। काय आज जरा गडबडच झाली, म्हणजे आजच आहे ना साखरपुडा, त्यामुळे उशीर झाला सांगायला। पण वेळ काढून आवर्जून या कलेक्टर मॅडम, याल ना? अहो रुपाली, तुम्ही असं का वागताय? हाच प्रश्न जर अपर्णाला विचारला असता ना तर आज ही वेळच आली नसती। अहो पण आप्या तुमच्या घरी आली त्यावेळी तुम्ही तिचा अपमान केला, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्ही बोललात, आणि आता घरी येऊन पुन्हा तेच। हे बघा रुपाली ताई, हे लय चुकीचं आहे। ताई अहो का असं करताय तुम्ही? कसला राग एवढा? 7 वर्षाचा। 7 वर्ष वाया गेलेत तुझ्यामुळे भाऊजींची। माझ्यामुळे? हो हो तुझ्यामुळेच, फक्त भाऊजींचीच नाही तर आमच्या सगळ्यांची। जे काही घडले त्याला तुम्ही मला जबाबदार धरताय। कारण तू आहेस अपर्णा, आणि आपलं हे सगळं बोलणं झालंय, आणि आज फक्त मी हेच सांगायला आली आहे की तुझा आणि आमचा संबंध संपला, कायमचा। आता परत तू कधीच येऊ नकोस आमच्या घरी। अहो पण रुपाली, त्या दिवशी तुम्ही म्हटलात की लग्न ठरतंय, आणि आज एंगेजमेंट। काय हे, एवढी कसली घाई झाली तुम्हाला? घाई वाटते तुम्हाला? अहो हे आधीच व्हायला पाहिजे होतं। आणि काय हो, आम्ही सगळे निर्णय काय तुम्हालाच विचारून घ्यायचे का? ताई बापूंशी सांभाळून बोला। अहो रुपाली ताई, तुम्ही काय करताय तुम्हाला कळतंय का? अहो डिवोर्स पेपर काय पाठवताय, एंगेजमेंट काय करताय? मला बोलायचं आहे दाजींशी। आता बोलून काहीच उपयोग होणार नाही। रुपाली ताई, मी तुम्हाला सांगतो काय खरंय। गेली 7 वर्ष माझी बहीण वाट बघते दाजींची, आणि त्यांनी तिला एकदा पण न विचारता लग्नाचं ठरवलं। अमोलचा तरी विचार करा। अमोलला कोणी तोडलं? मी नाही तोडलं, अर्जुनने सांगितलं। अगं सरकार आणि आईंना तू अजून मदत करतेस, ज्यांनी भाऊजींच्या आईला मारलं। अगं मग काय करणार आहेत ते? हे सगळं तुम्हाला वाटतंय का दाजींना? आता त्यांनाच वाटत असणार ना। हो ना, तू थांब जरा। हे सगळं जर दाजींना वाटत असेल ना तर मला त्यांच्याच तोंडून ऐकायचं आहे। दीपे थांब थांब, हे बघा एंगेजमेंट आहे। अर्जुनला जर हे खरंच वाटत असेल तर त्याच्याशी बोलून फायदा नाही। आणि तुम्ही आज तिकडे येऊ पण नका। मग पत्रिका घेऊन का आलाय तुम्ही? आलीये मला सगळ्यांना शेवटचा निरोप द्यायला। अपर्णा, तू भाऊजींसाठी आता मेलीयस। बस करा, या तुम्ही आता। अहो रुपाली ताई, तुम्ही जर असं बोलणार असाल तर आम्ही कसा तुमचा मान ठेवणार आहे? पाहिजे तर हात जोडतो मी तुमच्या, या तुम्ही। रुपाली ताई तुम्ही जावा, खरंच जावा इथनं। अहो पण मोना तू थांब जरा। मी शेवटचं सांगते, तुमचा आणि आमचा संबंध संपला, कायमचा।
हेच आहे बघा अर्जुनचं घर. आता हो. भारीच आहे हे घर. आता इन्स्पेक्टर आहे आता आपला अर्जुन. आपला इथं कोणी बघितलं ना आपल्याला तर हाकलून दिलो. आता आपली चूक आहेच तेवढी मोठी तर. हो म्हणूनच म्हणते मी. हो आधीच एवढी सगळी चिडली आहेत आपल्यावर आणि आता ह्यो साखरपुडा थांबवल्यावर म्हणल्यावर अर्जुन किती चिडल. म्हणून मी म्हणते आपण हे नको करायला. अगं आपण नाही थांबवायचा, त्योच थांबवल. होय त्योच. फक्त त्याला एकदा मच कळू दे. हो, हो, हे काय शब्दांची खेळ करायची वेळ आहे का? हो, त्योच म्हणजे आता त्याला आपण नाही सांगणार तर कोण सांगणार? आपणच की. अगं त्याच्यासाठी तर आपण इथं आलोय ना. पण मला लय भीती वाटते बघा. रुक्मिणी, आता आपलं काय व्हायचं ते होऊन दे. पण आपल्याला एक करावं लागेल अमोलसाठी. 7 वर्ष त्याची बापापासून हिरावलेली आपण नाही देऊ शकत त्याला परत. पण लवकरात लवकर ती दोघं परत येत्याल एवढा तर प्रयत्न करू शकतो ना आपण. वय आणि आपल्याला ते गाडी आली चल कोणीतरी असेल. कोण येतो? आपण इकडे फोटो काढूया का? हो काढूया चालेल. काही ओळखीचे दिसत नाहीत. तिकडच्यांची पाहुणे दिसतात. रिक्षावाल्याला द्यायला सुट्टे पैसे होते ना तुझ्याकडे? होते काका. अरे कोण रे पोरांना तुम्ही? आम्ही सगळे मास्टरांच्या कॅम्प मध्ये होतो. अरे वा 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 वा. तुम्ही मास्टरांचे बाबा आहेत का? हा बरोबर ओळखलं. आणि तू कोण? मी तर सिम्बा. अरे हा अर्जुन बोलायचं बर का तुझ्याबद्दल. हा सिम्बा का? हा चला आज चला. चला 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 रे. वेणू भाऊजी किती थकलेत बघा ना. काय करणार? आयुष्यानं असे दिवस दाखवलेत, तरी काय करणार? पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय या काळात मी त्याच्या सोबत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.